पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित टेंडरवर काही माजी नगरसेवकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली होती। मात्र या स्थगितीला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी विरोध केलाय। जे टेंडर आधी लावण्यात आलं होतं ते प्रशासनाने पूर्ण अभ्यास करूनच लावलेलं आहे। मात्र राजकीय दबावापोटी पालिकेने ते टेंडर रद्द केलं। यामध्ये महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान होणार असल्याचं वसंत मोरेंनी म्हटलेलं आहे। आणि याच संदर्भात वसंत मोरे यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। वसंत मोरे आपल्या सोबत आहेत। काय म्हणणं आहे तुमचं? हे जे काही झाडण कामाचं टेंडर आहे ह्याच्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे आणि तुमचं म्हणणं काय? झाडण कामाचं जे टेंडर लावण्यात आलं होतं हे कुठल्या नगरसेवकाचा ठराव नव्हता। पुणे शहरातील जे 3 क्षेत्रीय कार्यालय आहेत मग त्याच्यामध्ये हडपसर मुंडवा, कोंडवा, येवलेवाडी, वारजे, कर्वेनगर या ठिकाणच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये 67 क खाली गेले 18 महिन्यापासून टेंडरच झालं नाही। मग त्या ठिकाणचे जे ठेकेदार आहेत ते काय महानगरपालिकेचे जावई आहेत का? 18 महिन्यापासून जर महानगरपालिका आयुक्तांना सुद्धा माहित नाहीये का 18 महिन्यापासून टेंडर झालं नाही। मग याच्यामध्ये आज ज्या लोकांच्या पोटामध्ये गोळा आलाय, विशेषतः याच्यामध्ये जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत की त्याच्यामध्ये DSI असेल, ASI असेल, मुकादम असेल, को मुकादम असेल, इथनं मागचे जे टेंडर होते ते फक्त मॅन पॉवर पुरवण्याचे होते, परंतु आता या टेंडरमध्ये 100% जबाबदारी ठेकेदाराची असणार आहे। त्यामुळे हे 4 लोक जी आहेत ना, ही 4 लोक आता यांना काम नसणार आहे। आणि ह्या लोकांना काम नसलं की 33 कोटी रुपये महानगरपालिकेचे वाचतात। हे या माझ्या नगरसेवकांना कळलं नाही का? जर ह्याच्यामध्ये हे टेंडर तुम्हाला रद्द करायचं असेल, त्याला तुम्ही स्टॅटस को दिलाय, हे टेंडर जर रद्द करायचं असेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी ज्यांनी टेंडर फ्लोट केलं त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा। मग याच्यामध्ये जे कोणी दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी ही मागणी आज वसंत मोरे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केलेली आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।